नमस्कार मित्रांनो, आपल्या विज्ञानाच्या प्रयोगामध्ये तुम्हाला सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज परत एक नवीन आपण प्रयोग या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। तर बघा मित्रांनो, चमत्कार जे केले जातात, मी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये जवळपास सांगण्याचा प्रयत्न करतो की खरेखुरे चमत्कार कुणालाच करता येत नाहीत। खरेखुरे चमत्कार आजवरही कुणाला करता आले नाहीत, आजही ते करता येत नाहीत आणि उद्याला सुद्धा ते करता येणार नाहीत। म्हणजेच चमत्कार ही खोटी गोष्ट आहे। बघा, एक असाच एक चमत्कार जो आपला केला जातो नेहमीचा, किंवा जे आपले भोंदू बाबा आहेत ते आपल्याला हातचलाखी करून त्या ठिकाणी फसवले जातात। मी सांगितलं की चमत्कार 3 प्रकारे करता येऊ शकतात। एक तर त्या चमत्कार करणाऱ्याची हातचलाखी असू शकते। नंबर 2, काही संवहनशास्त्राचे प्रयोग असू शकतात। नंबर 3, काही विज्ञानाचे प्रयोग असू शकतात। आणि बघा, अशाच एक पद्धतीने एक रुमाल घेतला जातो। बघा, दाखवला जातो या साईडने इकडे काहीच नाही, हा रुमाल आहे, प्लेन रुमाल आहे, काही विषय नाही त्याचा। तर एक रुमाल घेतला जातो। त्यानंतर यामध्ये हे काय आहे तुम्हाला माहित आहे, एग आहे, अंडा आहे। तर हा जो अंडा आहे हा गायब करणे, हा गायब कशा पद्धतीने करता येतो तर बघा, अर्थात ती त्याची हातचलाखी असते, तर कशा पद्धतीने गायब करतो तर बघा काय केलं जातं। सर्वप्रथम आता सुरुवातीला या रुमालाची एक अशी घडी केली जाते। अशी 4 याची घडी करतो मी पहिले, अशा पद्धतीने घडी केली जाते। आणि घडी करून या ठिकाणी हा जो अंडा आहे, हा अंडा याच्यामध्ये टाकला जातो। त्या घडीमध्ये तो अंडा टाकला जातो अशा पद्धतीने। आता हा जो अंडा आहे हा इथे या ठिकाणी आलेला आहे, बघा दिसतोय, स्पष्ट दिसतोय। असा तो प्रयोग या ठिकाणी केला जातो। अशा पद्धतीचा अंडा त्या ठिकाणी दिसतोय। आणि नंतर असे काहीतरी मंत्र म्हणून असे मंत्रतंत्र म्हटले जातात। आता मला तर तेवढे मंत्र येत नाहीत, पण असे मंत्र त्या ठिकाणी म्हटले जातात। आणि मंत्र म्हणत 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 काहीतरी असे मॅजिक 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 करत 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 तो त्या ठिकाणी काय करतो की हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी मंत्र म्हणत चालतो आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मंत्र म्हणतोय। आणि बघूया आता अंडा गेला कुठे बघूया, अंडा गेला कुठे बघा, बघा या ठिकाणी अंडा गायब। तर अशा पद्धतीनं अंडा रुमाल बघा, अंडा त्या ठिकाणी गायब झालेला आहे पूर्णपणे। तर अशा पद्धतीने तो अंडा त्या ठिकाणी गायब केला जातो। आणि आपण हे सगळे चमत्कार मानतो। आपल्याला वाटतं की हा चमत्कार आहे, खरोखर अंडा गेला कुठं असेल। तर मित्रांनो, काय केलं जातं बघा, यामध्ये हा जो रुमाल आहे तर हा रुमाल साधा नाही आहे। म्हणजे तुम्हाला जसं वाटलंय तसा हा या ठिकाणी दुहेरी रुमाल आहे असा। म्हणजे याला 2 रुमाल आहेत, एका साईडने एक आणि एका साईडने एक हे बांधलेलं आहे। आणि त्याला एक असं अशा पद्धतीचं एक सॉकेट आहे, खिसा आहे त्याला। आणि मी जो अंडा त्या याच्यामध्ये टाकला होता तो याच्यामध्ये टाकला होता या खिशामध्ये। आणि खिशामध्ये टाकून आता तुम्ही म्हणाल मग तो फुटला तर त्याच्यामध्ये त्याचं लिक्विड कुठे गेलं, तर ते लिक्विड मी अगोदरच त्याला दोन्ही साईडने छिद्र पाडून ते त्या ठिकाणी काढून घेतलं होतं। आणि नंतर त्याच्यामध्ये तो टाकला आणि मंत्र म्हणत 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 असताना ज्यावेळेस तो त्याला दाबलं, मी प्रेस केला, त्यावेळेस तो पूर्णपणे फुटला। अर्थात ते फक्त त्याचे टक्र होते आणि ते त्याचे टक्र झाले। आणि अशा पद्धतीनं नंतर मी तुम्हाला असं दाखवलं की रुमालात काहीच नाही आहे, म्हणजे अंडा गायब झालेला आहे। वास्तविक त्याचं जे समजा टक्र आहे ते बघा, हे इथे पडलेले आहेत खाली, पण ते लांबून दिसत नाहीत। आता जवळून तुमच्या क्लोज आहे कॅमेरा, त्यामुळे कदाचित दिसतील, पण ते तसे ते तो ज्यावेळेस चमत्कार करतो त्यावेळेस ते त्या मात्र दिसत नाहीत। तर अशा पद्धतीनं हा एक चमत्कार त्या ठिकाणी केला जातो। पण मित्रांनो, हा चमत्कार नसून ही फक्त एक हातचलाखी असतात, मी सांगितलं, किंवा विज्ञानाचे काही प्रयोग असू शकतात। ठीक आहे, धन्यवाद। या ठिकाणी आपण थांबतोय।